श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. श्रोते हो, तुमचा विचार काय आहे मला माहीत नाही, पण मी काय सांगू तुम्हाला. मी इतका इतका पश्चाताप दग्ध आहे आणि मला काय वाटेल ते करून परत जन्माला यायचं नाहीये. मला याच जन्मात जन्ममरणाच्या चक्रातून सुटायचं आहे. कुठला मार्ग मिळेल तो मार्ग, मला सगळे उपलब्ध मार्ग समजून घ्यायचे आहेत आणि जो मार्ग माझ्यासाठी, केवळ माझ्यासाठी, तुमच्यासाठी तो मार्ग योग्य असेलच असं नाही. तुमच्यासाठी योग्य मार्ग कुठला तो तुम्ही ठरवायचा. माझ्यासाठी कुठला योग्य मार्ग तो मी ठरवायचा. पण मी तुम्हाला सांगतो, मी काल ते कोरोना वॅक्सिन घ्यायला गेलेलो होतो. माझ्याबरोबर 2 जण होते मला मदत करायला. त्यामुळं मी घरातनं निघून वॅक्सिन घेऊन परत येईपर्यंत जो काय 1.5 तास लागला ना, त्या 1.5 तासात मला एकही वाक्य बोलायची जरुरी लागली नाही. पण त्या 1.5 तासात मी काय केलं, एकच श्लोक चिंतनाला घेऊन गेलो. एक श्लोक नव्हे, एक श्लोकार्ध तुम्हाला मी सांगितला. तो स्कंध 4 अध्याय 29 आणि श्लोक 77 आणि त्यातला 2रा चरण. मन एव मनुष्येंद्र भूतानां भवभावनम. अर्थ त्याचा असा आहे, राजन म्हणजे प्राचीन बर्हीला नारद मुनी सांगतात, हे राजन, हे मनप्रधान लिंग शरीरच जीवाच्या जन्माचे कारण आहे. मी माझ्या डोळ्यासमोर सतत तो तक्ता आणला, तक्ता पाठ केला, मला पाठ होता. मी माझं लिंग शरीर कुठल्या तत्वानी बनलं, ती तत्व कोणती आहेत, त्या तत्वांचं कार्य काय, त्या तत्वांपासून मी निराश कसा करायचा, लिंग शरीरापासून मी मुक्त कसं व्हायचं, लिंग शरीराला कसं जाळायचं, यावर मी सतत दिवसभर चिंतन करत होतो. तुम्ही हा श्लोक घेतला का? काय चिंतन केलं त्याच्यावर? अनेक छटा चिंतन करताना आपल्या समोर येतात, अनेक विचार स्फुरतात, अनेक गोष्टी आकलनात येतात आणि ज्या येत नाहीत, ज्या आकलनाच्या बाहेर आहेत असं वाटतं, त्या तुम्ही मला विचारा. मी यथामती यथाशक्ती अभ्यास करून त्याचं स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करेन. पण तुम्ही सुटा आणि समजा आज मी गीता वाचली. गीता वाचताना एकादशी निमित्त मी श्लोक माझ्या कानावर पडत होता. मी अर्थ वाचत होतो. एका वेळेला मी 2 गोष्टी करत होतो. कानाला मशीन लावलं तर कानावरती श्लोक पडत होता संस्कृत मधला आणि माझी नजर तो श्लोक संपेपर्यंत मी त्याचा मराठीत अर्थ वाचत होतो. त्यावेळेला मला
एका श्लोकाने माझं लक्ष वेधलं. अर्जुन 6व्या अध्यायाच्या 42व्या श्लोकात विचारतो, अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृशम. किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकात न जाता ज्ञानी योगांच्याच कुळात जन्म घेतो. हा श्लोक नाही, चुकून वाचला मी. काय प्रश्न विचारला अर्जुनाने? 6:39. 6:39. एतन्मे संशयम. संशय कुठला असतो? कच्छिन्नो भय विभ्रष्ट छिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मण पथी. अर्जुन विचारतो, भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत. मी समजा असा अभ्यास केला, प्रयत्न केला, मोक्ष प्राप्तीसाठी, भगवत प्राप्तीसाठी, पण मला या जन्मात भगवत प्राप्ती झाली नाही, मोक्ष मिळाला नाही, तर मी जो तळमळीने अभ्यास केला तो फुकट जातो का हो? भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत. काय म्हणतात भगवान? काय म्हणतात? श्री भगवान वाच 6 अध्याय गीतेचा 40वा श्लोक. भगवान म्हणतात, पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. अर्थ वाचा, हे पार्था, त्या पुरुषाचा म्हणजे अभ्यास करून सुद्धा मोक्ष प्राप्ती, भगवत प्राप्ती या जन्मात झाली नाही समजा, तर त्या पुरुषाचा इहलोकातही नाश नाही आणि परलोकातही नाही. कारण बाबा रे, बघा काय म्हणतात भगवान, आत्मोद्धारासाठी अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य अधोगतीला जात नाही. भगवंतांचं आश्वासन आहे. त्यामुळं पर्याय काय होईल सांगा मला? भगवत प्राप्तीसाठी जीवापाड प्रयत्न करून एक तर भगवत प्राप्ती होईल, काही सांगता येत नाही. एक खोली अंधारात होती 10 वर्ष. 10 वर्ष त्या खोलीत उजेड आणण्यासाठी 10 वर्ष लागतील का? नाही. त्या खोलीत उजेड येण्यासाठी दिव्याचं बटन लावायचा अवकाश. 1 सेकंदात तिथे खोली उजेडाने भरून येईल. तो सेकंद केव्हा येईल सांगता येत नाही. तसं भगवत प्राप्ती कुठल्या क्षणाला होईल, भगवंतांची कृपा होईल सांगता येत नाही. या जन्मात सुद्धा होईल, पण समजा नाही झाली तर मी केलेला अभ्यास, मी केलेला प्रयत्न व्यर्थ जात नाही. भगवत प्राप्ती मला पुढच्या जन्मात होईल. माझा पुढच्या जन्मी तिथपासून पुढून अभ्यास चालू होईल. माझी तुम्हाला तळमळीची विनंती आहे, अभ्यास करा, वाचा, चिंतन करा. वाचा, चिंतन करा. ते तुम्ही वाचलंय का भागवत? ते अगदी खुलून सांगतात. आत्मदेव ब्राह्मण, त्याचा तो मुलगा, काय तो होता, सगळी कथा मी सांगत नाही.
पण तो मुलगा काय झाला, प्रेत योनीला गेला. त्याला सुटका करण्यासाठी तो गोकर्णाने भागवत वाचलो आणि त्यावेळेला शेकडो श्रोते होते, पण प्रेत योनीमधला असलेला तो कोण, तो नाव त्याचं माझ्या लक्षात येत नाही, पण आत्मदेवाचा मुलगा, तो मुलगा एकटा त्याला मोक्ष मिळाला. कारण का, त्यांनी नुसतं ऐकलं नाही हो, ऐकलेलं, श्रवण केलेलं, चिंतन केलं त्याच्यावरती, आणि त्याला प्रेत योनीमध्ये, प्रेत योनी वगैरे हे शब्द सोडा हो, महान पापी होता, दुष्कर्म करणारा होता, पण त्याला सुद्धा मुक्ती मिळाली भागवताच्या श्रवणाने, आणि नुसतं श्रवण नव्हे, भागवताच्या चिंतनाने. त्यामुळं तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न करा. बघा हा, आता 4थ्या स्कंधाचा पुढचा विषय काय तो मी तुम्हाला नंतर सांगेन, पण मी तुम्हाला आज जीवनमुक्ताची लक्षणं वाचून दाखवणार आहे. महोपनिषद म्हणून उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये शुकदेव महाराज आणि राजा जनक यांच्यातला संवाद आहे. तो हिंदीमध्ये आहे, तुम्हाला हिंदी समजतं, मी सावकाश वाचतो. एक बार उन विमल प्रज्ञावान शुकदेव जी ने मेरू पर्वत पर एकांत में स्थित हो अपने पिता कृष्णद्वैपायन मुनि से भक्ति पूर्वक प्रश्न किया. मुनीश्वर म्हणजे शुकदेवजी व्यासांना विचारतात, मुलगा आपल्या वडिलांना प्रश्न विचारतो, मुनीश्वर यह जगत प्रपंच कैसे उत्पन्न हुआ, किस प्रकार विलीन होता है, यह क्या है, किसका है, कब हुआ है, बतलाइए. अहो, शुकाचार्यांच्या सारखा ज्ञानी माणूस आपल्या वडिलांना प्रश्न विचारतो, तुम्ही या प्रश्नाची उत्तर मला माहीत आहे असं म्हणू नका, आणि शुकाचार्यांच्या पेक्षाही मी श्रेष्ठ आहे असा अभिमान बाळगू नका. शुकाचार्यांनी प्रश्न विचारला. इस प्रकार पूछने पर आत्मज्ञानी व्यास जी महाराज ने शुक को यथावत सारी बातें बतलाई, किंतु ये सब बातें तो मुझे पहले से ही ज्ञात है. जो समझकर शुकदेव जी ने पिता की बातों को अपनी बुद्धि से वैसा आदर नहीं किया. इस प्रकार शुकदेव जी के अभिप्राय को समझकर भगवान व्यास जी ने शुकदेव मुनि से कहा, मैं तत्वतः इन बातों को नहीं जानता. मिथिलापुरी में जनक नाम के एक राजा है, वे इन सब बातों को भली भांति जानते हैं. पुत्र, तुम उनके सब कुछ प्राप्त तुम उनसे सब कुछ प्राप्त कर सकते हो. पिता के द्वारा इस प्रकार कहे जाने पर श्री शुकदेव जी ने सुमेरु पर्वत से उतरकर भूतल की ओर प्रयाण किया और वे राजा जनक के द्वारा परिपालित विदेह नगरी में जा पहुँचे. विदेह नगरी में उन्होंने मन के विकल्प से प्रपंच उत्पन्न होता है और इस विकल्प के नाश होने पर इसका नाश हो जाता है. निंदनीय संसार निस्सार है, यह निश्चित है. तब वह महाभाग यह क्या वस्तु है?
शुकदेव जी राजा जनकाला विचारतात, मुझे सत्य ज्ञान बताइए। जगत के संबंध में भ्रांत हुआ मेरा चित्त आपके द्वारा ही शांति को प्राप्त कर सकता है। यावर राजा जनक शुकाचार्यांना काय उपदेश करतात बघा। राजा जनक ने कहा, शुकदेव जी तुम सुनो, मैं सारे ज्ञान विस्तार को कहता हूँ, जो समस्त ज्ञान का सार तथा रहस्यों का भी रहस्य है, एवं जिसके जानने से पुरुष शीघ्र ही मुक्ति को प्राप्त हो जाता है। दृश्य जगत है ही नहीं, यह बोध हो जाने पर मन की दृश्य विषय से परिशुद्धि हो जाती है। जब यह बोध परिपक्व हो जाता है, तब उससे निर्वाण रूपी परमा शांति प्राप्त होती है। वासनाओं का जो निश्शेष परित्याग होता है, वही श्रेष्ठ त्याग है। उसी विशुद्ध अवस्था को साधुजनों ने मोक्ष कहा है। पुनः जो शुद्ध वासनाओं से युक्त है तथा जिनका जीवन अनर्थों से शून्य है, एवं जिन्हें ज्ञेय तत्व ज्ञात है, महाबुद्धिमान शुकदेव जी, वे पुरुष जीवन मुक्त कहलाते हैं। पदार्थ भावना की दृढ़ता ही बंध कहलाती है। पदार्थ भावना की दृढ़ता ही बंध कहलाती है, और ब्रह्मन वासनाओं की क्षीणताओं को मोक्ष कहते हैं। वासनाओं की क्षीणताओं को मोक्ष कहते हैं। माझा उरलेला भाग जो सांगायचा आहे तो आजच्या प्रवचनात पुरणार नाही, त्यामुळं याच्या पुढं काय म्हटले बघा। एक वाक्य वाचतो, बिना तपस्साधन आदि के स्वभावतः ही जिसे जगत के भोग अच्छे नहीं लगते, वह जीवन मुक्त कहलाता है। असं जीवनमुक्ताच्या व्याख्या, जीवनमुक्ताची लक्षणं राजा विदेहाने शुकाचार्यांना सांगितली आहेत। ती मी तुम्हाला उद्या वाचून दाखवतो, पण चिंतन करा। हे उपनिषद आहे। उपनिषदाचं नाव महोपनिषद, आणि या उपनिषदात शुकदेव जी को आत्मा के संबंध में जनक का उपदेश, जीवन मुक्ति और विदेह मुक्ति का स्वरूप, हा दुसरा अध्याय आहे। त्याच्यातला मी तुम्हाला उद्याला जीवन मुक्ताची लक्षणं सांगणारा अर्थ हिंदीमध्ये वाचून दाखवतो। पण काल सांगितल्याप्रमाणे हे आहे ना, हे परत ही संधी येत नाही। मी काही तुम्हाला माझ्या अंदाजाप्रमाणे हे जीवनमुक्ताचं लक्षण सांगणारं उपनिषद परत भागवताच्या पुराणात परत कधी मी वाचून दाखवेन की नाही, शक्यता कमी आहे। आपल्याला खूप काही बघायचं आहे, पण तुम्ही शांतपणानं निदान जेवढा वेळ तुम्ही प्रवचन ऐकता त्या वेळेपुरतं तरी तुमचे डोळे, तुमचे कान, तुमचे नाक, तुमचे तोंड, तुमचं त्वचा, सगळ्या सर्वांगाचे कान करून तुम्ही ऐका तेवढा वेळ। आणि रात्री चिंतन करा। झोपण्यापूर्वी मी आज काय ऐकलं आणि त्याचा अर्थ काय, त्याचा माझ्या जीवनाशी संदर्भ काय,
अथ केन प्रयुक्तोयम, तुम्ही वाचता गीता, गीता वाचता, पण गीतेत म्हटलेलं आहे अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः, मनुष्य जबरदस्तीने करायला लावल्याप्रमाणे पाप का करतो, का करतो? तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तराबद्दल उत्सुकता नाही का? अथ केन प्रयुक्तो, 8 श्लोकात भगवंतानी 3ऱ्या अध्यायात उत्तर दिलेलं आहे. बघू आपण ते प्रसंगानुरूप. परंतु मला सांगायचं आहे, तुम्ही तर ऐकाच ऐका, पण कृपया याचा प्रसार करा, हो प्रसार करा. तुमच्या मोबाईलमधल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या सगळ्यांना पाठवून द्या आणि ज्ञान वाटा, ज्ञान वाटा. हे मी ज्ञान सांगत नाहीये, उपनिषदातलं, महाभारतातलं, भागवतातलं, गीतेतलं ज्ञान आहे, त्याचा आपण प्रसार करू. ठीक आहे. राजा विदेह आणि शुकाचार्य यांच्यातील जीवनमुक्ताची लक्षणं सांगणारा संवाद आपण उद्या बघू. रामकृष्ण गोविंद.